अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय. आपण सर्वांना माझा श्री गुरुदेव दत्त. काही लोकांचे फोन कॉल्स, काही लोकांचे मेसेजेस आले, गुरुजी होळी नेमकी कधी, होळीबद्दल थोडीशी माहिती द्या. त्या कारणास्तव हा व्हिडिओ बनवतोय. यावर्षी होळी 2 मार्चला आहे. फाल्गुन पौर्णिमेला आपण होळी साजरी करतो, पण यंदा चंद्रग्रहण त्याच काळात असल्या कारणामुळं होळी 2 मार्चला साजरी करावी का 3 मार्चला करावी याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. याबाबत शास्त्रोक्त माहितीसह खुलासा जाणून घेऊया. बघा, सोमवारी 2 मार्च रोजी सायंकाळी 5:56 फाल्गुन पौर्णिमेला सुरुवात होत आहे. शास्त्रानुसार ज्या दिवशी प्रदोष काळात सूर्यास्तानंतरची वेळ पौर्णिमा असते, त्याच दिवशी होलिका दहन करणे उचित मानले जाते. यावर्षी हा योग 2 मार्च रोजी जुळून येत असल्यानं याच दिवशी होलिका दहन करायची आहे. ज्या प्रदेशात 3 मार्च रोजी मंगळवारी 3.5 प्रहरापेक्षा अधिक पौर्णिमा आहे आणि प्रतिपदा जी आहे ती वृद्धिगामी आहे, त्या प्रदेशात सुद्धा होलिका दहन 3 मार्च ऐवजी 2 मार्च रोजीच आहे. कारण 3 मार्च रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण असून ग्रहण काळ आणि प्रदोष काळ सुरू होण्यापूर्वी पौर्णिमा समाप्त होत आहे. म्हणून धर्मसिंधू मधील विशेष वचनानुसार होलिका दहन 2 मार्च 2026 रोजी दाते पंचांगात दिलेले आहे. तसेच 2 मार्च रोजी सोमवारी संध्याकाळी 5:56 ते रात्री साधारणतः सकाळी 4:29 म्हणजे संपूर्ण रात्र भद्रा आहे. मात्र अशा वेळेस प्रदोष काळात भद्रा असताना सुद्धा 2 मार्च रोजी होलिका दहन करता येते. होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार 3 मार्च रोजी धुलीवंदन असेल. मात्र या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे ग्रहणाचे वेध आणि पाळण्याचे नियम लक्षात घेऊन सण साजरा करावा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.